नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण TCSने आतापर्यंत विचारलेले जे काही GS असेल, मराठी व्याकरण असेल आणि इंग्लिश तसेच करंट अफेअर या GKमध्ये करंट अफेअरसुद्धा आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो, इथून पुढे होणाऱ्या TCS भरतीसाठी हे व्हिडिओ महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे आपण ही सिरीजच स्टार्ट करणार आहोत। या सिरीजमध्ये मित्रांनो तुम्हाला दररोज एक दिवस मराठी, एक दिवस इंग्लिश आणि एक दिवस GKचे अशा स्वरूपामध्ये मित्रांनो दररोज तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड केले जाणार आहेत। आणि हे व्हिडिओ तुमच्यासाठी सकाळी 8 ते 11 किंवा 8 ते 11 8 किंवा 11 वाजेपर्यंत तुम्हाला अवेलेबल होणार आहेत। TCSने आतापर्यंत विचारलेले सर्व स्पर्धा परीक्षेसाठीचे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन असणार आहेत। यामध्ये एक क्वेश्चन दिला जाणार आहे, त्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील। त्याच्यानंतर त्या ऑप्शनमध्ये योग्य उत्तर कोणते आहे ते सुद्धा सांगितलं जाईल। आणि इतर जी काही माहिती असते, इतर जी काही माहिती आहे त्यामध्ये तीसुद्धा त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आजूबाजूच्या जे काही प्रश्न बनू शकतात तीसुद्धा माहिती तुम्हाला दिली जाणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता आपण व्हिडिओची सुरुवात करूया। सर्वप्रथम मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज आहे 10 तारीख। तर आज मित्रांनो आहे TETचा पेपर। तर सर्वप्रथम TETचा पेपर देणाऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना आज या ठिकाणी आपल्या चॅनल करून खूप खूप शुभेच्छा। त्यांचा पेपर खूप छान जाऊ आणि त्यांना चांगल्या प्रकारे मार्क येऊन ते TETसाठी एलिजिबल ठरवू, असं या ठिकाणी मित्रांनो आपण त्यांना सदिच्छा देऊयात आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्राची सीमा। आता मित्रांनो आपण काय करणार आहोत, प्रश्न आणि त्याच्या अनुषंगाने सुद्धा इतरभूत माहिती पाहणार आहोत, जेणेकरून मित्रांनो पहा TCSचे आणि IBPSचे जे काही पेपर आहेत, हे पेपर मित्रांनो या ठिकाणी कशामध्ये होतात, तर हे सर्व पेपर मित्रांनो शिफ्ट वाईज होत असतात। त्यामुळे प्रत्येक शिफ्टला एकच क्वेश्चन विचारला जाईल का, तर नाही मित्रांनो, त्याच्या अनुषंगाने इतर प्रश्न तुम्हाला विचारले जातील, हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। त्याच अनुषंगाने आपण ही PDF तयार करून तुमच्यासमोर मित्रांनो महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला 100% फायदा होईल। जे की आता या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आपल्याला काय विचारला आहे। पहिला प्रश्न विचारला मित्रांनो, महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण किती राज्यांना लागून आहे। महाराष्ट्राची जी काही सीमा आहे, आपल्या महाराष्ट्राची सीमा ही भारतातील एकूण किती राज्यांना लागून आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। तर पहा, पहिला ऑप्शन दिलेलं आहे 5, 2 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे 8, 3 नंबरचं ऑप्शन आहे 10, 4 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो 6। तर आपल्या राज्याची जी काही सीमा आहे एकूण 6 राज्यांना लागून आहे। मग महाराष्ट्राच्या आजूबाजूला एकूण किती 6 राज्य आहेत। किती आहेत मित्रांनो, 6 राज्य, आणि या 6 राज्यांना महाराष्ट्राची सीमा लागून आहे। आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो पहा, आपल्याला उत्तर काय मिळतं, महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण 6 राज्यांना लागून आहे। महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण किती 6 राज्याला लागून। तसेच महाराष्ट्र राज्याची सीमा एका केंद्रशासित प्रदेशाला सुद्धा लागून आहे, ज्याचं नाव आहे मित्रांनो दादर नगर हवेली। मग तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल की महाराष्ट्राची सीमा भारतातील किती राज्यांना केंद्रशासित प्रदेशांना लागून आहे, अशा स्वरूपाचा जर प्रश्न जर विचारला तर पहा, आपल्याला केवळ महाराष्ट्राची सीमा भारतातील किती राज्यांना लागून आहे असा प्रश्न जर विचारला तर आपलं उत्तर 6 असलं पाहिजे। परंतु जर आपल्याला असा प्रश्न विचारला, महाराष्ट्राची सीमा भारतातील किती राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना लागून आहे, तर आपलं उत्तर मित्रांनो 7 असलं पाहिजे। अशा स्वरूपाचा प्रश्न मित्रांनो TCS आणि IBPS विचारता, आणि विशेष करून TCSचा हा फेवरेट प्रश्न आहे। ठीक आहे, आता याच्या अनुषंगाने आपण इतर माहिती पाहूयात। इतर माहिती पहा काय दिलेली आहे। आता महाराष्ट्राचे जे काही 6 राज्य आहेत ते 6 राज्य आपण या ठिकाणी पाहूयात। पहा, गुजरात राज्य, गुजरातच्या नंतर मध्य प्रदेश, मध्य प्रदेशच्या नंतर छत्तीसगड, छत्तीसगडच्या नंतर तेलंगणा, तेलंगणाच्या नंतर कर्नाटक, आणि कर्नाटकच्या नंतर मित्रांनो गोवा। हे ते 6 राज्य आहेत की ज्या 6 राज्याची सीमा आपल्या भारत या राज्याला लागून आहे। या 6 राज्याची सीमा आपल्या महाराष्ट्र या राज्याला लागून आहे, हे लक्षात ठेवा, आपल्या महाराष्ट्र या राज्याला लागून आहे। तर या ठिकाणी जर पाहिलं तर आपलं जे काय महाराष्ट्र मित्रांनो, मग महाराष्ट्राचे कोणते जिल्हे आहेत की कोणत्या राज्यासोबत या ठिकाणी त्यांच्या सीमा लागतात, हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहूयात। आता या ठिकाणी मित्रांनो एक प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो। आता मित्रांनो सॉरी, या ठिकाणी मी चुकून भारत म्हणलो आपल्या राज्याला, तर या ठिकाणी सॉरी मित्रांनो, बोलण्याच्या ओघामध्ये निघून गेलं। ठीक आहे, परंतु जे काय आपलं राज्य आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य, आता महाराष्ट्राला गुजरातची सुद्धा सीमा लागून आहे, मध्य प्रदेशची सुद्धा सीमा लागून आहे, छत्तीसगडची सुद्धा सीमा लागून आहे, तेलंगणाची सुद्धा सीमा लागून आहे, कर्नाटकची सुद्धा आणि गोव्याची सुद्धा आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, या ठिकाणी जे काही तेलंगणा राज्य आहे, आता तेलंगणाच्या अगोदर आपल्याला काय आंध्र प्रदेश, आता काही जे काही जुने पुस्तकं आहेत मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला हे सुद्धा दिसेल की महाराष्ट्राला आंध्र प्रदेश या राज्याची सीमा लागून आहे। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्र जे काही आंध्र प्रदेश काही राज्य, या आंध्र प्रदेश राज्यामधून तेलंगणा राज्य वेगळं झालं तेव्हापासून मित्रांनो आंध्र प्रदेशाची सीमा आपल्याला लागत नसून तेलंगणा या राज्याची सीमा आता आपल्याला लागते। म्हणजेच मित्रांनो आता आंध्र प्रदेशाची सीमा आपल्याला लागत नाही। असं हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे की खालीलपैकी कोणतं राज्य महाराष्ट्राची सीमा शेअर करत नाही, किंवा खालीलपैकी कोणतं राज्य आहे की जी महाराष्ट्राची सीमा लागून नाही।
तर मग ते राज्य कुठलं, तर आंध्र प्रदेश हे राज्य. हां, हे लक्षात ठेवा. हा प्रश्न खूप वेळेस विचारला जातो, म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पहा मित्रांनो, गुजरातची जी काही सीमा आहे, गुजरातची सीमा पालघरला लागून आहे, नाशिक लागून आहे, धुळेला आणि नंदुरबारला. म्हणजे गुजरात या राज्याची सीमा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना लागून आहे, तर पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार एकूण 4 जिल्ह्यांना या ठिकाणी लागून आहे. त्याच्यानंतर पहा मध्य प्रदेश. आता मध्य प्रदेशची खासियत अशी की मित्रांनो, मध्य प्रदेश म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जास्त सीमा कोणत्या राज्यासोबत लागलेले आहेत असा प्रश्न विचारला जाईल. तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त असे जिल्हे आहेत की 8 जिल्ह्याची सीमा एकूण मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे. म्हणजे महाराष्ट्राची सर्वात जास्त सीमा मध्य प्रदेश या राज्यासोबत असून ते 8 जिल्हे कोणते ते आपण या ठिकाणी पाहूयात. तर ते 8 जिल्हे पहा या ठिकाणी. पहिला जिल्हा आहे मित्रांनो धुळे. धुळेच्या नंतर आपण इकडून जाऊयात, म्हणजे दक्षिणेकडून म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाऊयात. पहा या ठिकाणी धुळे, धुळेच्या नंतर नंदुरबार, नंदुरबारच्या नंतर जळगाव, जळगावच्या नंतर बुलढाणा, बुलढाण्याच्या नंतर मित्रांनो अमरावती, अमरावतीच्या नंतर नागपूर, नागपूरच्या नंतर भंडारा, भंडाराच्या नंतर गोंदिया. हे ते 8 जिल्हे आहेत की मित्रांनो, जे जिल्हे मध्य प्रदेशसोबत सीमा लागून या ठिकाणी आहे यांची. असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी कोणतं राज्य आहे की ज्या राज्याची सीमा मध्य प्रदेश या राज्याला लागत नाही. मग या जिल्ह्यापैकी मित्रांनो तुम्हाला 3 जिल्हे देतील आणि दुसरा कुठला तरी एक जिल्हा देतील, हे लक्षात ठेवा. आता यामध्ये कुठलाही एक जिल्हा तुम्हाला या ठिकाणी दिला जाऊ शकतो, एक जिल्हा गहाळ करून त्या ठिकाणी दुसरा जिल्हा या ठिकाणी दिला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. एकूण किती जिल्ह्याच्या सीमा मध्य प्रदेशसोबत लागलेले, एकूण 8 जिल्ह्याची सीमा. मित्रांनो हे जे काही विश्लेषण आहे, विश्लेषण व्हेरी IMP हे लक्षात ठेवा. कारण की जर तुम्हाला जीकेमध्ये आत्तापर्यंत तुम्ही अभ्यास केला असेल, परंतु जीकेमध्ये जर तुम्हाला मार्क कमी येत असतील तर मित्रांनो अशा स्वरूपाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण की कधी काय होतं मित्रांनो, आपल्याला पहिल्या शिफ्टला जर प्रश्न विचारला जाईल की मध्य प्रदेश या राज्याची सीमा एकूण किती महाराष्ट्रातील किती जिल्ह्यासोबत लागून आहे, तर आपलं उत्तर काय 8 असलं पाहिजे. परंतु पुढच्या शिफ्टला प्रश्न असा विचारला जाईल की मध्य प्रदेशची सीमा खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रातील जिल्ह्याला लागू नाही. मग हे ते 8 जिल्हे आहेत, या जिल्ह्यांना लागते आणि वेगळा जिल्हा जर टाकला तर त्या जिल्ह्याला लागणार नाही, हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यामुळे मित्रांनो थोडासा डीपमध्ये अभ्यास करा, आपले पेपर हे शिफ्ट वाईज होणार आहेत. 5 छत्तीसगड. आता छत्तीसगडसोबत मित्रांनो गोंदिया आणि गडचिरोली या 2च जिल्ह्याची जी काही सीमा आहे छत्तीसगडसोबत लागून आहे. त्याच्यानंतर तेलंगणासोबत पहा गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड ह्या त्या जिल्ह्याची मित्रांनो आपल्या तेलंगणा या राज्यांना लागून आहे. त्याच्यानंतर कर्नाटक राज्यांना नांदेड आहे, लातूर आहे, उस्मानाबाद आहे. आता उस्मानाबादचं नाव जुनं नाव उस्मानाबाद झालं, तर या ठिकाणी सर्वात जुनं नाव जर विचारलं तर उस्मानाबादचं काय होतं, तर मित्रांनो आता सध्या धाराशिव नाव केलेलं आहे आणि जुनं नाव उस्मानाबाद. आता आपल्याला हे जुनं नाव झालं उस्मानाबाद. त्याच्यानंतर मित्रांनो आता हे या ठिकाणी नाव बदलण्याचं या ठिकाणी एक पॉईंट आपल्याला मिळाला, म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगू देतो. आपलं जे काय औरंगाबाद आहे, औरंगाबादचं नाव काय केलं, छत्रपती संभाजीनगर केलेलं आहे. त्याच्यानंतर अहमदनगरचं नावकरण काय केलं आहे, तर अहिल्यानगर असं नाव अहमदनगर या जिल्ह्याचं केलेलं आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा, कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो, विशेष करून पोलीस भरतीसारख्या परीक्षेसाठी. त्याच्यानंतर पहा मित्रांनो गोवा या राज्याला केवळ सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा लागून आहे. गोव्याला कोणाची, सिंधुदुर्गची सीमा लागून आहे. एवढे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने मित्रांनो मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. जो होमवर्क असणार आहे मित्रांनो, आता जे काय आपण जिल्हे पाहिलेत, तर हे जिल्हे पाहिले आणि हे राज्य पाहिले, तर हे जे काही कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, म्हणजे महाराष्ट्रासोबत एकूण जे काही 6 राज्ये बाँड्री शेअर करतात, तर हे 6 राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला कोणते राज्य, हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. कारण की मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न परीक्षेला विचारले जातात, त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये 10 जरी प्रश्न असले तरीसुद्धा मित्रांनो याचं विश्लेषण जर पाहिलं तर जवळपास 50+ क्वेश्चन या ठिकाणी तुमचे कव्हर होऊन जातात. आणि अशा स्वरूपाचा जर तुम्ही आत्तापासून जरी अभ्यास केला तर मित्रांनो आगामी काळामध्ये होणारे जे काही परीक्षा आहेत, TCS जेवढ्याही परीक्षा घेणार आहे, कोणती परीक्षा असो, मग इकडं अंगणवाडी मुख्य सेविका असेल किंवा इकडं संरक्षण अधिकारी असेल किंवा समाज कल्याणच्या भरती असतील, या सर्व परीक्षेसाठी हे महत्त्वाचे असणार आहेत. अशा स्वरूपाचा अभ्यास केला तर 100% तुम्हाला फायदा होणार आहे. याच्यानंतर प्रश्न पहा पुढचा. आता याच्यानंतरचा जो काही प्रश्न आहे मित्रांनो 2 नंबरचा प्रश्न पहा. म्हणजे एक प्रश्न आपल्याला विश्लेषण करण्यासाठी मित्रांनो आपला किती वेळ गेला हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर पहा या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला होता, तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आता दुसरा प्रश्न पहा आपल्याला काय विचारले. दुसरा प्रश्न पहा या ठिकाणी. दुसरा प्रश्न आहे, रिकाम जागा शहरातील गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या सभागृहामध्ये झाली असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर पहा या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे पटना, 2 नंबरचा ऑप्शन आहे पुणा, 3 नंबरचा ऑप्शन आहे कोलकाता, 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो बॉम्बे. आणि परत एकदा मी सांगतो तुम्हाला, सर्व प्रश्न हे TCSने यापूर्वी वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेले हे प्रश्न आहेत. तर पहा
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना बॉम्बेमध्ये झाली. बॉम्बेमध्ये झालेली आहे. कुठे तर मित्रांनो गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालय, हे सुद्धा लक्षात ठेवा. गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयामध्ये या ठिकाणी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. आता राष्ट्रीय काँग्रेस हा मित्रांनो राष्ट्रीय पक्ष आहे आणि या पक्षाची मग स्थापना कधी झाली, या पक्षाचे पहिले अध्यक्ष कोण होते, पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते, अशा स्वरूपाचे प्रश्न इतर परीक्षेला विचारले, ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. आता पाहायचं विश्लेषण. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 मध्ये झाली. हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारला आहे, लक्षात ठेवा. कधी झाली? 1885 मध्ये. 28 डिसेंबर 1885 मध्ये या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. आता राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली तर सर एम एलन ॲक्टिव्हम यांनी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. तर हे ॲक्टिव्हम हे कोण होते? एक IAS अधिकारी होते. IAS अधिकारी होते आणि हे इंग्रजांचे IAS अधिकारी होते, रिटायर झाले आणि त्यांनी या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. आता राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना का केली, त्याच्यामागचं कारण काय होतं मित्रांनो, त्यामध्ये मित्रांनो आपली बॅच आहे, त्या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. पहा, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा येथे भरलेले होते. या ठिकाणी याचे पहिले अध्यक्ष कोण होते? व्यामेशचंद्र बॅनर्जी. हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारला आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर व्यामेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि प्रश्न असा सुद्धा विचारला जाईल की राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ख्रिश्चन अध्यक्ष कोण होते? तर व्यामेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ख्रिश्चन अध्यक्ष होते. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढे पहा, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला एकूण 72 प्रतिनिधी हजर होते. हा प्रश्न मित्रांनो जो विचारलेला आहे, हा प्रश्न PSI आणि STIची जी प्रिलियम परीक्षा असते या परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला एकूण किती प्रतिनिधी हजर होते? तर एकूण 72 प्रतिनिधी हजर होते. सर्वाधिक प्रतिनिधी मुंबई प्रांतामधून हजर होते. मुंबई प्रांतामधून सर्वाधिक प्रतिनिधी हजर होते. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? व्यामेशचंद्र बॅनर्जी आणि पहिले ख्रिस्ती धर्माचे होते. हे मी तुम्हाला वरतीच हा मुद्दा सांगितलेला आहे. त्याच्यानंतर पहा, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? तर राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीन तय्यबजी होते. हा प्रश्न मित्रांनो तलाठी भरती 2016 मध्ये, तलाठी भरती 2016 मध्ये हा प्रश्न कुठे विचारला होता? तर परभणी जिल्ह्यामध्ये विचारला होता. जर मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की खरोखर सर खोटं सांगतात की खरं सांगतात, तर मित्रांनो तुम्ही 2016च्या प्रश्नपत्रिका पहा. या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आलेला होता. लक्षात ठेवा, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? तर बदरुद्दीन तय्यबजी हे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. हा प्रश्न मित्रांनो तलाठी भरतीला, PSI STI भरतीला सुद्धा यापूर्वी येऊन गेलेला प्रश्न आहे. ठीक आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वाधिक काळ अध्यक्षपद कोणी भूषविले? हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे. तर राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वाधिक अध्यक्ष काळ कोणी भूषविले? मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी भूषविलेले आहे. आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. IMP प्रश्न. मौलाना अब्दुल कलाम आझाद हे या ठिकाणी मित्रांनो आपल्या भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. हा प्रश्न मित्रांनो कितीतरी वेळेस पोलीस भरतीला किंवा सरळ सेवा परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. मित्रांनो जे काही विश्लेषण मी घेतलेलं आहे, वारंवार परीक्षेला विचारलेले प्रश्न हेच प्रश्न घेतलेले आहे. कारण की मित्रांनो तुमचासुद्धा टाईमपास नको, माझासुद्धा टाईमपास नको. आपल्याला मित्रांनो जास्तीत जास्त कमी वेळेमध्ये चांगला अभ्यास करायचा, इफेक्टिव्ह अभ्यास करायचा. आतापर्यंत मित्रांनो तुम्ही GKचा खूप अभ्यास केला असेल, परंतु आतापर्यंत जेवढे पेपर दिले या पेपरमध्ये मित्रांनो तुम्हाला 17, 18, 12, 13 असे स्वरूपाचे मार्क जर येत असतील तर अशा स्वरूपाचा अभ्यास करणं हे गरजेचं असणार आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो इंग्लिश असेल, तुमची मराठी असेल आणि GK हे तिन्हीसुद्धा विषय आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे या ठिकाणी लेक्चर घेणार आहोत. जे की लेक्चर मित्रांनो हे इतर सरळ सेवा भरतीला सुद्धा काम येतील, परंतु हे प्रश्न मित्रांनो बेसिकपासून थोडेसे मिडियम लेवलपर्यंतच असणार आहेत. ठीक आहे. आता राष्ट्रीय काँग्रेसला राष्ट्रीय सभा असे नाव कोणी दिले? हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे. तर राष्ट्रीय काँग्रेसला राष्ट्रीय सभा असे नाव कोणी दिले? तर लोकमान्य टिळक यांनी दिले. कोणी? लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीय काँग्रेसला या ठिकाणी राष्ट्रीय सभा असे नाव दिलेले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, व्हॅलेंटाईन चिरोज हा जो काही इंग्रजाचा अधिकारी होता यांनी लोकमान्य टिळक यांना भारताचे असंतोषाचे जनक असे म्हणून उल्लेख केलेला होता. हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढे पहा, महाराष्ट्राच्या पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्याचा समावेश होतो? महाराष्ट्राच्या पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्याचा समावेश होतो? अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे. मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे किती प्रशासकीय विभाग पडतात? तर 6 प्रशासकीय विभाग पडतात. हे लक्षात ठेवायचे आहे. मग याचं उत्तर काय असणार मित्रांनो? महाराष्ट्राच्या पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्याचा समावेश होतो? तर महाराष्ट्राचा जो काही पुणे प्रशासकीय विभाग आहे यामध्ये एकूण 5 जिल्ह्याचा समावेश होतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता कोणते ते 6 प्रशासकीय विभाग आणि त्याच्यामध्ये किती जिल्ह्याचा समावेश होतो ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूयात. तर पहा, महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत.
त्या प्रशासकीय विभागामध्ये असलेले जिल्ह्याची संख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. किती? महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत हा प्रश्न तुम्हाला सरळ विचारला जाईल. तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो पहा या ठिकाणी पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्ह्याचा समावेश होतो. मग कोणते 5 जिल्हे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मित्रांनो ॲक्टिव्ह व्हा, तुम्ही ॲक्टिव्ह व्हा. जे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत ना ते प्रश्न जर तुम्हाला जर येत असतील किंवा नसतील जर येत तरीसुद्धा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न याच्यासाठी करा की मित्रांनो चुकलं तरी चालेल परंतु इतर विद्यार्थी आहेत ते सुद्धा कमेंट पाहतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय होईल तर मित्रांनो आपलंसुद्धा रिव्हिजन होईल, रिपिटेशन होईल. त्यामुळे 100% तुम्हाला त्याचा परीक्षेला फायदा होईल. आता होतं काय मित्रांनो परीक्षेला प्रश्न येतो मग तुम्ही काय त्या ऐन टायमाला तुम्हाला आठवत नाही काय कारण की सराव तुमचा कमी असतो. मग तुम्हाला ते आठवण्यासाठी काय सराव जास्तीत जास्त लागेल. मग कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही टाकाल तो सराव तुमचा होणार आहे आणि परीक्षेला ते आठवण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याची मदत होणार आहे. अशा गोष्टी होतात त्यामुळे आपल्याला कधी कन्फ्यूजमध्ये सुद्धा आपले मार्क या ठिकाणी 2 ते 3 मार्क जाऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो कन्फ्यूज जर तुम्हाला व्हायचं नसेल तर तुमचा सराव असणं गरजेचं. आणि हा सराव मित्रांनो तुमचा सराव एक तर तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या. सगळ्यात बेस्ट तुम्हाला सांगतो की नोटबुकमध्ये जर तुम्ही लिहून घेतलं ते सर्वात जास्त बेटर राहील. आणि नोटबुकमध्ये जर नसेल जर लिहायचं तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी कमेंटसुद्धा करू शकता. ठीक आहे. आता नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण 6 जिल्ह्याचा समावेश होतो. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये सुद्धा एकूण 5 जिल्ह्याचा समावेश होतो. छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाडा प्रशासकीय विभागामध्ये एकूण 8 जिल्ह्याचा समावेश होतो. इथं प्रश्न बनू शकतो पहा. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग पडतात तर या 6 प्रशासकीय विभागामधील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? अशा स्वरूपाचा जर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर म्हणजेच या ठिकाणी औरंगाबाद. छत्रपती संभाजीनगर म्हणजे काय? औरंगाबाद. आता मित्रांनो औरंगाबाद प्रशासकीय विभाग हा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामधला सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे हे लक्षात ठेवा. आणि यामध्ये एकूण 8 जिल्ह्याचा समावेश होतो. असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्रामधला सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? तर औरंगाबाद प्रशासकीय विभाग असून यामध्ये एकूण किती जिल्ह्याचा समावेश होतो? तर यामध्ये एकूण 8 जिल्ह्याचा समावेश होतो. त्याच्यानंतर पहा नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्ह्याचा समावेश होतो. त्याच्यानंतर कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण 7 जिल्ह्याचा समावेश होतो. हे लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो पहा असा पण प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे की महाराष्ट्राचे जे काही 6 प्रशासकीय विभाग पडतात तर यामध्ये 5 जिल्ह्याचा समावेश असणारा विभाग किती आहेत असा प्रश्न विचारले तर पहा अमरावती विभाग हा पहिला प्रशासकीय विभाग आहे की ज्यामध्ये 5 जिल्ह्याचा समावेश होतो. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये सुद्धा या ठिकाणी 5 जिल्ह्याचा समावेश होतो. त्याच्यानंतर पुणे प्रशासकीय विभागामध्ये सुद्धा 5 जिल्ह्याचा समावेश होतो. म्हणजे एकूण किती आहेत मित्रांनो? 3 प्रशासकीय. मित्रांनो TCS आणि IBPS खूप डीपमध्ये जाऊन प्रश्न विचारतं. साधे सोपे प्रश्न असतात परंतु मित्रांनो आता या ठिकाणी आपले प्रश्न आता काय करतो मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती? 6. मग त्याचे जिल्हे किती ते जिल्हे पाहतो. परंतु आपलं याच्यावर लक्ष जात नाही की महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग असे आहेत की ज्या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्याची संख्या सेम आहे म्हणजे 5 आहे. असा जर प्रश्न जर विचारला तर मित्रांनो यामध्ये आपल्याला बाकीचे इतर विश्लेषण केलं परंतु हे जर विश्लेषण नाही केलं आणि कदाचित हाच जर प्रश्न जर विचारला तर मित्रांनो आपण मागच्या केलेल्या अभ्यासाला काही अर्थ राहणार नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे जर आपल्याला मार्क हवे असतील तर अशा स्वरूपाचा TCS आणि IBPS नुसार तरी मित्रांनो अशा स्वरूपाचा अभ्यास हा करणं गरजेचं असणार आहे. ह्याच दृष्टिकोनातून मित्रांनो तुमचा अभ्यास इफेक्टिव्ह व्हावा, तुम्हाला चांगले मार्क पडावे आणि मित्रांनो कमी वेळामध्ये जास्तीत जास्त चांगलं मटेरियल तुम्हाला कसं देता येईल याचा जास्तीत जास्त प्रयत्न माझा असणार आहे. त्यामुळे मित्रांनो 100% तुम्हाला फायदा होईल. माझ्यावर विश्वास ठेवा मित्रांनो, 100% तुम्हाला याचा फायदा होईल. ठीक आहे. 4 नंबरचा प्रश्न पहा. हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 हा रिकाम जागा यांच्या कार्यकाळामध्ये मंजूर झाला होता. प्रश्न असा पण विचारला जाईल की विधवा पुनर्विवाह कायदा कधीचा आहे? तर 1856चा आहे. आता याच्या अनुषंगाने जर पाहिलं तर मित्रांनो पहा लॉर्ड कॅनिंग, त्याच्यानंतर लॉर्ड डलहौसी, लॉर्ड वेलस्ली आणि लॉर्ड विल्यम बेंटिंग अशा स्वरूपाचे ऑप्शन दिलेले आहे. तर मित्रांनो 1856मध्ये जो काही हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा संमत केला होता हा लॉर्ड डलहौसी यांनी केलेला. कोणी मित्रांनो? लॉर्ड डलहौसी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे. काय? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे. आता मित्रांनो लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये जे काही महत्त्वाचे परीक्षाभिमुख जे काही महत्त्वाच्या सुधारणा झाल्या त्या सुधारणा आपण या ठिकाणी पाहूयात. कारण की मित्रांनो लॉर्ड डलहौसीवर खूप प्रश्न विचारले जातात. कारण की मित्रांनो लॉर्ड डलहौसी हा विशेष करून मित्रांनो साम्राज्य विस्तारासाठी दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता आणि विशेष करून मित्रांनो 1857चा उठाव होण्यासाठी मित्रांनो लॉर्ड डलहौसीचं जे दडपणशाही धोरण होतं हे धोरण जास्तीत जास्त कारणीभूत ठरलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी लॉर्ड डलहौसीवरच विचारले जातात. आता पहा मित्रांनो हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856मध्ये संमत झाला. लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये तो मंजूर झालेला आहे.
आता लॉर्ड डलहौसीचा जो काही कार्यकाळ आहे मित्रांनो हा 1843, पहा या ठिकाणी 1848 झालं, 1848 ते 1856 लॉर्ड डलहौसीचा कार्यकाळ. आता कार्यकाळ तुम्हाला सहसा विचारला जात नाही मित्रांनो, म्हणजे विचारलाच जात नाही सहसा कार्यकाळ, त्याची जे काही सुधारणा आहेत ह्या सुधारणा विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये झालेले मंजूर कायदे आपण या ठिकाणी पाहूयात. हिंदू पुनर्विवाह कायदा 1856 आताच पाहिला. उडचा खलिता कधीचा आहे? 1854चा आहे. त्याच्यानंतर खालसा धोरणसुद्धा आहे. त्याच्यानंतर रेल्वेचा शुभारंभ, हा रेल्वेचा शुभारंभ कधी झाला किंवा भारतामधली पहिली रेल्वे कधी सुरू झाली? तर 16 एप्रिल 1853मध्ये मित्रांनो आपल्या भारतामधली पहिली रेल्वे सुरू झाली. ही ठाणे ते मुंबई म्हणजे मुंबई ते घोडबंदरपर्यंत ही चाललेली पहिली रेल्वे होती. 16 एप्रिल 1853मध्ये भारतामध्ये पहिली रेल्वे चालू झालेली होती. आता मित्रांनो त्याच्यानंतर राष्ट्रीय डाक सेवा म्हणजे जे काय आपला पोस्ट ऑफिस आहे हे सुद्धा लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये चालू झालं. त्याच्यानंतर आपला बांधकाम विभाग म्हणजे PWD हा सुद्धा विभाग लॉर्ड डलहौसीच्या काळामध्येच मित्रांनो मंजूर झालेला आहे. आता लॉर्ड डलहौसीचा कार्यकाळ मित्रांनो थोडासा चर्चेचा कार्यकाळ आहे, कारण की लॉर्ड डलहौसी यांनी मित्रांनो साम्राज्यवादी धोरण स्वीकारलं, परंतु त्यांनी सुधारणा बऱ्यापैकी सुधारणा लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये झालेल्या आहेत. प्रश्न असा सुद्धा खूप वेळेस विचारला की लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये या ठिकाणी रेल्वेची स्थापना झाली, परंतु रेल्वेचं जे काही जाळं आहे म्हणजे रेल्वेचे जे काही पटऱ्या असतील किंवा रेल्वे इतरच तर म्हणजे सर्वात जास्त विस्तार कोणाच्या कार्यकाळामध्ये झाला? तर लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झाला. हे लक्षात ठेवा, लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये रेल्वेचा सर्वात जास्त विस्तार झाला. आपल्याला काय वाटतं मित्रांनो, रेल्वेची स्थापना कोणी केली? लॉर्ड डलहौसी यांनी केली. मग आपण मित्रांनो हा जरी प्रश्न विचारला तर आपण लॉर्ड डलहौसी उत्तर मारतो, परंतु याचं उत्तर असं आहे मित्रांनो की रेल्वेचे जे काही जाळं आहे, रेल्वेचं सर्वात जास्त जाळं किंवा रेल्वेचा सर्वात जास्त विस्तार कोणाच्या कार्यकाळामध्ये झाला? तर लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झालेले, हे लक्षात ठेवायचं आहे. 5 नंबरचा प्रश्न पहा, संभाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्याचे छत्रपती कोण बनले? आता संभाजी महाराजांनंतर मराठाचं साम्राज्य कोण बनले? तर मित्रांनो या ठिकाणी पहा, धनाजी, संताजी, विठोजी आणि राजाराम. तर पहा राजाराम हा या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे सावत्र बंधू होते, त्यामुळे याचं उत्तर साहजिक आहे मित्रांनो काय असणार? राजाराम. ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण 5 प्रश्न पाहिलेले आहेत. आता राहिलेले 6 प्रश्न ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो जास्तीत जर मोठा व्हिडिओ जर झाला तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी थोडंसं बोर होऊ शकतं, त्यामुळे माझा प्रयत्न जास्तीत जास्त 20 ते 25 मिनटंचा व्हिडिओ बनवण्याचा असतो. त्यामुळे मित्रांनो तुम्हालासुद्धा काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला परीक्षेसाठी 100% याचा फायदा होणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो, आणि परत एकदा सांगतो TCS नुसार जेवढे परीक्षा होणार आहेत, TCS कशा स्वरूपाचे प्रश्न विचारतं, यापूर्वी विचारलेले प्रश्न कसे, मग त्याच्या अनुषंगाने काय प्रश्न पडू शकतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे 100% मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओ जर डेली 15 ते 20 मिनिटात जर पाहिला तर 100% मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, आणि मित्रांनो मी विश्वास नक्की सार्थ लावण्यासाठी 100% मी माझे प्रयत्न करणार आहे. तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा. काही सजेशन असेल तर मित्रांनो आपला एक सहकारी मित्र म्हणून 100% मला सजेशन देऊ शकता. नक्की मित्रांनो तुमच्या सजेशनचा तुम्ही एक म्हणजे आपले सहकारी मित्र म्हणून मी सुद्धा त्याचा विचार करणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. चांगला अभ्यास करा, आपल्या आईवडिलाचे आपले स्वप्न साकार करा, आणि मित्रांनो ही छोटीशी आपली मिळालेली जिंदगी हिला चांगल्या प्रकारे मित्रांनो आपल्याला आपली जिंदगी घालवायची. ठीक आहे. तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो. एका नवीन आशेसह नवीन दिशेसह पुन्हा भेटूयात एका पुढच्या व्हिडिओमध्ये.